हे प्रमिला कुंभारकरच्या ह्याच नाशिकमध्ये झालेल्या पुण्यातून पुढे आलं. धावत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोण पोहोचलं असेल नाशिकमध्ये तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. रावसाहेब थोरात सभागृहामध्ये जात पंचायत मुठमाती अभियानाला त्यांनी सुरुवात केली 9 ऑगस्टला. दाभोळकर म्हणाले की जात ही आधुनिक काळातली मोठी अंधश्रद्धा आहे आणि तिथपासून महाराष्ट्रातल्या सर्व जात पंचायतींच्या दडपशाहीच्या विरोधामध्ये, असंविधानिक गोष्टींच्या विरोधामध्ये दाभोळकरांनी लढा सुरू केला. त्याच्यानंतर किती दिवस, 15 सुद्धा दिवस उलटले नाही आणि दाभोळकरांचा बळी गेला. विज्ञान न मानणाऱ्या, लोकशाही न मानणाऱ्या सनातनी वृत्तीने दाभोळकरांचा बळी घेतला आणि पुन्हा एकदा अधोरेखित झालं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला दिलेला वसा आणि वारसा आपण पूर्णपणे विसरलो आहे. आणि म्हणूनच आज मी समितीचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी जीवन गौरवसाठी मनीषाताईंची निवड केली, की ज्यांनी जात पंचायतीच्या, मला म्हणजे केवढा मोठा बघा, म्हणजे तेव्हा आठवतंय मला अजूनपर्यंत जात पंचायतीच्या विरोधामध्ये बोलण्याची, पराकोटीची शोषण हो. गंगापूर पोलीस स्टेशनला जत्रा जमली होती की जातीतनं आम्हाला बहिष्कृत केलंय. 3 पिढ्या, माझ्या वडिलांनी कुठेतरी आंतरजातीय विवाह केला तेव्हापासून ते आम्हाला वाळीत टाकलेलं आहे. माझ्या बहिणीने काहीतरी केलं तेव्हापासून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभरातून लोक जमली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मंत्रालयातले क्लास 2 ऑफिसर सुद्धा त्याच्यामध्ये. मात्र कोणाची तोपर्यंत बोलायची ब्र नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये मनीषाताई कुठल्याही प्रकारच्या संस्थात्मक, संघटनात्मक, राजकीय पक्षात्मक आधाराशिवाय जात पंचायतीच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देतात. म्हणून त्यांचं कौतुक, म्हणून त्यांचं धैर्य आणि त्यांचा संघर्ष खूप महत्वाचा असं मला वाटतं. आणि यातूनच अनिशच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रदीर्घ आपण हा सुद्धा मला असं वाटतं की महात्मा फुलेंकडूनच घेतलेला एक महत्वाचा त्यांनी दिलेला एक विचार आहे की कुठलीही चळवळ ही शिक्षण, संघर्ष तिथे न थांबता त्याच्या धोरणात्मक बदल होण्याची फार गरज आहे. महात्मा फुलेंच्या पूर्ण जीवन कार्यामध्ये धोरणात्मक बदलाला खूप महत्व दिलेलं आहे, जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जात पंचायतीच्या विरोधामध्ये जो कायदा घडवून आणला महाराष्ट्रामध्ये, सोपा नव्हता. पत्रकार म्हणून आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहोत. अत्यंत क्रांतिकारी असा हा कायदा घडून आला महाराष्ट्रामध्ये आणि ज्याच्यामुळे मनीषाताईंसारख्या शेकडो महिलांना, शेकडो भावांना जे जात पंचायतीच्या आणि भोंदू, बाबा, बुवांच्या दडपशाहीच्या आणि शोषणाच्या बळी पडतायत, त्यांना न्याय मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. मी हे मांडत असताना एक शब्द माझ्या तोंडून निघून गेला, भोंदू बाबा. तुमचे नातलग सगळे बरेच नाशिकच्या बाहेर राहत असतील. नाशिकच्या बाहेर जे नातलग राहत आहेत तुमचे किंवा मित्रमंडळी राहत आहेत, ते गेले 8-15 दिवस फोन केल्यावर काय बोलतायत तुमच्याशी? काय चाललंय नाशिकमध्ये? म्हणजे भोंदूच्या मराठीमध्ये आम्ही सकाळी प्लॅनिंग करतो की आज प्रत्येक रिपोर्टरला तू काय करणार, तू काय करणार, तू काय करणार. तर आमचा क्राईम रिपोर्टरनी सांगितलं की नीलम गोरे येणार आहेत आणि त्या सगळ्या महिलांचे प्रश्न त्या ऐकणार आहेत. आम्ही त्याला बोललो तू नीलम गोरेंचं तर येईलच सरकारी माहिती कार्यालयातनं, तिथे येणाऱ्या महिलांचे काय प्रश्न आहेत त्याच्यावर तू बातमी कर. आणि त्या ठिकाणी मनीषाताईंची त्याची भेट झाली. संध्याकाळच्या मीटिंगमध्ये आम्हाला सुद्धा हे खूप महत्वाचं वाटलं की जिथे मंत्रालयापर्यंत पोहोचलेले अधिकारी सुद्धा जात पंचायतींनी स्वतःला बहिष्कृत केलं हे सांगायला धजावत नव्हते. त्या जात पंचायतींच्या सगळ्या अरेरावीला कायद्याचा आसूड दाखवायला ज्यांची ताकद नव्हती, त्या ठिकाणी एक बाई उभी राहते आणि सरकारच्या पुढे न्याय मागते. छोटीशी 4 कॉलमची आम्ही फक्त ती बातमी लावलेली होती. मात्र त्या 4 कॉलमच्या बातमीनं एवढा फरक पडू शकतो की ज्याच्यामध्ये अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक महत्वाचा रोल राहिलेला होता की चित्रपती समाजाच्या पंचायती पुढे येऊन सांगितलं की आम्ही पंचायत बरखास्त करत आहोत. हे एक उदाहरण आहे आणि हे उदाहरण आपल्या सर्वांना ताकद देणार आहे की एक मनीषाताई
बातमी का असेल, एक छोटासा कार्यक्रम का असेल, आणि एक माझं छोटंसं घर का असेल, माझं छोटंसं कुटुंब का असेल, या सगळ्यांना आपण समाज परिवर्तन घडवू शकतो, हे आपल्याला महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्या ह्या 200 वर्षाची एक छोटीशी प्रतीक असलेली मी चिमणी तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, याबद्दल तुमचे आभार मानते आणि ते थांबते. जय हिंद.